गजर माऊलीचा, गजर माऊलीचा देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुकणोही इरती माईकी दुःखाची जणती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोलिया ऐसे अविनाश करी आपोलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाची इरती माईके दुःखाची जणती नाही आदि अंती अवसान तो का म्हणे का मरणे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे कीर्ती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र नीलावदाम जगनने तपानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतातिया दुसरे चरण हवाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतातिया दुसरे बाबाजी सद्गुरु दास तुकाचा यांची केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता त्रिपुडी जाती त्रिपुडी जो वजे स्वामीचा स्वामी कृष्णा तटिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणा भरू साष्टांग नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा सीताराम हनुमान 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 अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही अभंग पाठातला आहे वारकऱ्याच्या पाठ यात नवल नाही ऐकणाराच्या सुद्धा पाठ आहे कारण अनेक वेळेला अनेक प्रसंगामध्ये कीर्तनकार या अभंगाची निवड करतात जरी अभंग तोच असला तरी गोष्ट सांगून जाईल तुम्ही कुंभमेळ्याच्या वेळेला रामकुंडावरती येतात किंवा असं येतात नाशिकला रामकुंडावरती कुंडात बदल होत नाही कुंड तेच असतं प्रत्येक वेळेला एक गोष्ट बदललेली असते पाणी बदललेलं असतं
मला असं वाटतं कुंड जरी तेच असलं तर चालेल, निदान पाणी तरी बदलवीत जा. बदललेला असावा. चिंतनाचा भाव ज्याला जसा भावला तसा त्या अभंगावरती संत वाङ्मयाप्रमाणे चिंतनाचा भाव असतो प्रत्येक कीर्तनकाराचा. माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे मी या अभंगावरती तुकोबरायाचा अभंग आहे. खरं तर सुख शब्दाची खरी व्याख्या आपल्या लक्षात आणून दिली. आपण ज्याला सुख समजतो ते सुखच आहे का हे आजच्या अभंगातून लक्षात येतं. ज्या गोष्टी करता आपली धाव आहे, जीवाची ओढ आहे, प्रत्येकाची ज्याला गरज आहे, आवड आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे ती सुखाची, जीवाची कल्पना बरोबर आहे का याला सुख मिळावं, तिकडं ओढ आहे जीवाची. पण जीवाला सुखाची व्याख्याच कळण बरं का. हो, आपण मालमत्ता आणि प्रॉपर्टीकडे पाहून ठरवतो काय माणूस सुखी आहे. गाडी बंगला पाहिला का आपण काय म्हणतो, जयाची द्वारी उभी मारुती कार. आपली नजर सांगतोय सुख पाहण्याची. सुखाची खरी व्याख्या आज तुकोबाराय आपल्या समोर ठेवतात. सुख शब्द जिथं जिथं असला दुसरा अर्थ घ्यायचाच नाही, सरळ देव अर्थ लावायचा. आणि जिथं जिथं देव शब्द आला दुसरा अर्थच घ्यायचा नाही, सुख शब्द लावायचा. झालं आजपासून ठरलं आपलं काय, देव शब्द दिसला का सुख आणि सुख शब्द दिसला का देव. सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख. सुखदेव नाही बरं का, नाही तर माझ्या बाजूला राहतो रात्रंदिवस बिड्या आणतो. सुख शब्दाचा सरळ अर्थ देव घ्यायचा. सुख रूपाईचा तुझा कोण सागा, माझ्या पांडुरंगाचा दिखाजो, माझ्या पांडुरंगाचा दिखाजो. सुख रूपाईचा तुझा कोण सागा, माझ्या पांडुरंगाचा दिखाजो, माझ्या पांडुरंगाचा दिखाजो. सुखरूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाच्या आगर. बापर कुमादेवीवर सर्व सुखाच्या आगर, तो हा उभा विटेवर सर्व सुखाच्या आगर. जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाच्या आगर, म्हणे नर हरी. किती किती प्रमाण. आता झालं सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. बरं, सुखा करता का होईना, तुम्हाला जरी देव लागत नसला, मला माहिती आहे देव नाही लागत, पण सुख हवंय ना, मग सुखा करता त्याला आपलंसं करा. बघा सुख मिळतं की नाही. तो आपलासा केला की सुखाची प्राप्ती जगत माईक आहे. सुख देण्याचं सामर्थ्य इतरत्र कोठे नाही. आता आमच्या लक्षात आलं सुखाची प्राप्ती त्याच्याशिवायच नाही, हे पक्का आमचा निर्णय झाला. पण मग आमच्या आता एक लक्षात आणून द्या का तो आपलासा कसा करता येईल, काय साधन आहे त्याच्याकरता. कारण आम्ही धावपळीचं जीवन जगणार आहे, योग याग होणार नाही, व्रतवैकल्य ध्यानधारणा हे आमच्याकडून होणार नाही. आम्हाला असं एखादं सोपं साधन सांगा ज्याने देव आपलासा करता येईल, आमचा संसार करता करता ते साधन करता येईल. बरं बरं, एक काम कर ना, वारकऱ्याकरता विष्णू सहस्रनाम आलं गड्या, मग ते विष्णू सहस्रनामाचा पाठ कर. देवाचे 1000 नावं. अहो आमचे 1000 नावं कधी पाठ होणार, संसाराचा लय व्याप वाढलेला आहे. असं एखादं नाव सांगा का ते नाव घेतलं का विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळावा. बरं एक काम कर गड्या, मग भगवंताचं एक नाव असे 1000 वेळेला घेतलं का विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळतं. सांगा सांगा कोणतं नाव आहे. नारायण असं भगवंताचं नाव 1000 वेळेला घे, विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळेल. का हो, लईच मोठं आहे देवाचं नाव, 4 अक्षरी नारायण. याच्यापेक्षा लहान नाही का. बरं एक काम कर, मग विष्णू सहस्रनामाचं घुसळण केलं आणि त्याच्यावरती तरंगलं. इतकं पॉवरफुल नाव, इतकं ताकदवान. काय, काशीमध्ये 1 कोटी गायी दान केल्या. ऐका बरं का, कुठं केल्या, काशीत केल्या. आणि कोणत्या काळात केल्या, ग्रहण काळात केल्या. ग्रहण काळामध्ये 10 पटीनं पुण्य जास्त मिळतं, असा हा काळ असतो. ग्रहण काळात केल्या, 1 कोटी गायी दान केल्या. किती पुण्य झाला असेल हो, किती पुण्य झाला असेल त्या माणसाला. पण तुकोबाराय काय म्हणतात ऐका ना, ते जेवढं पुण्य आहे ना
त्याच्यापेक्षा जास्त पुण्य फक्त एकदा गोविंद नाव मुखातून बाहेर पडल्यावर प्राप्त होतं. इतकं ताकदवान नाव आहे. कोटी गवदानम ग्रहणेषु कासी गोविंद नाम न भवेची तुल्यम. नाही तुलना होऊ शकत त्या नावाची एकदा मुखातून बाहेर पडल्यानंतर. बरोबर गोविंद नाम आम्ही घेणार. अरे तू नुसतं पुण्यच नाही, देव आपला साच नाही तर अविनाशी स्वरूपाला प्राप्त होशील. खरं तर वारकरी संप्रदाय हा नाम साधनेला प्राधान्य देणारा संप्रदाय. कामामध्ये काम काही म्हणा, कारण आमच्याकडून एवढं याच्यामध्ये आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही. म्हणजे तुम्ही धुवूच नका असंही अर्थ काढू नका. पण नाही धुतलं डायरेक्ट म्हटलं तरी दोष लागत नाही नामामध्ये. आळंदीला मोठे बाबा अंथरुणावर उठून बसल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायचे. न लगे आंघोळी तोंड धुवावे. इतकी सोपी साधना. अविनाशी स्वरूपाला तर प्राप्त होशील, पण तू जोपर्यंत आहे उत्तम जीवरे कीर्ती मागे आयुष्याची साधने सच्चिदानंद पदवी घेणे करणे करे सोनर का नारायण बन जाय. अभंगाचा सरळ भाव मी आपल्यासमोर मांडला. मी ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. आपल्या पवित्र अशा मरळगोई गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील कैलासवासी सुरेश बापूराव जगताप यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळे आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ वारकरी संप्रदायातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. हा जो काही परिवार आहे त्यांच्या पत्नी कल्पना सुरेश जगताप, श्री अण्णासाहेब बापू जगताप, बाळासाहेब जगताप, सागर सुरेश जगताप, विश्वास सुरेश जगताप, सौ सपना सागर जगताप, पूजा विश्वास जगताप, शौर्य सागर जगताप, विश्वजा विश्वास जगताप, अनिता गणेश शिंदे, समस्त हा जगताप परिवार वारकरी संप्रदायातली थोर मंडळी उपस्थित. सुंदर असं गायन करणारे, मी नाव विसरलो आता, गोड असा आवाज आहे, रवी महाराज. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. अरे आपण कधीतरी चांगल्या माणसाला चांगलं म्हणत जा. सुंदर असा आवाज आहे. त्यानंतर माऊली सोपान महाराज, संदीप महाराज, माऊली, समस्त ग्रामस्थ परिसरातील भजनी मंडळ. आणि आल्यानंतर मी खरं तर लई प्रवास करून आलो होतो. रात्री गणेश भाऊचं माझं बोलणं झालं. म्हणलं येतं का तुम्ही, मला ड्रायव्हरच नाही आहे. ते इथून यायला तयार होते, तिकडं अंतर खूप होता. पण इथं आल्यानंतर असा मृदंगाची थाप ऐकली आणि चैतन्य निर्माण झालं या मंडपामध्ये. गोड असा ज्यांचा हात आहे. आणि विशेषत्वानं 2-3 कीर्तनं त्यांनी वाजवले असतील. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. हे सहज प्राप्त होत नाही. आपल्याला जरी वाटत असलं ना, तर अहो त्यांचं 20-25 वर्षाचा रियाज असेल त्यावेळेला आता असा आवाज निघतो. सहज प्राप्त होत नाही. आपल्याला असं वाटतं त्याला काय असं तू वाजव ना मग कळत. खूप खूप काळानंतर असली कला हातातून बाहेर पडते. ही ज्ञानोबरायाची विशेष कृपा आहे. करू सुरुवात आता अभंगाला. पुण्यस्मरण श्राद्ध ज्याला आपण म्हणतो, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये याला अमंगल समजतात. अमंगलाला मंगल करण्याची ताकद ज्याच्यात आहे ते भगवंताचं नाम आहे. सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नामादी. बरं, अभंगाच्या दृष्टीनं थोडीशी वाटचाल करायची. आपला ग्रामीण भाग आहे, कळणं असं बोलतो. जास्त वेदांत सांगता येत नाही मला, सांगणारही नाही. कळलं असं बोलतो. अभंग सुटसुटीत कळलं असा. ओव्या सांगल, प्रमाण सांगल, मोगम कीर्तन करणार नाही गोष्टीसारखं. 3 मुद्दे करायचे. अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता सुलभ असा मार्ग 3 मुद्दे करणार. पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. हे बघा, हे 3 मुद्दे लक्षात ठेवा बरं का, नाही तर अभंगच करणार नाही. पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा, मिळालेल्या शरीरावर तुमची सत्ता नाही. 2. तिसरा मुद्दा, याच शरीरानं
देव प्राप्त करता येतो, अर्थात सुखाची प्राप्ती होते, इतर शरीर पात्र नाही. आता तुम्ही म्हणाल हे मुद्दे कशावरून काढले, त्यालाही प्रमाण सांगतो. दुर्लभ हो मानुष्य देहो, भागवतकार सांगता, देहिणा क्षणभंगुरा, आपली सत्ता नाही, हे क्षणभंगूर आहे, दुसरा मुद्दा. आणि दुर्लभ हो मानुष्य देहो, पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. आणि तिसरा मुद्दा अभंगाशी जुळतो. असे हे 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा इथून आपल्याला प्रारंभ करायचा. काय पहिला मुद्दा? मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ? खूप फिरावं लागलं आणि मग प्राप्ती नरदेहाची आहे. किती फिरला? एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मग लागे वारा. अरे एवढं सगळं फिरला आणि मग प्राप्ती या मनुष्य देहाची आहे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. कधी आपण बोरी झालो, कधी बाबळी झालो, कधी पारस एरंड झालो. नाही, 20 लक्षामध्ये पारस एरंड येईलच ना. एवढं सगळं फिरून आलो आणि मग प्राप्ती. एवढ्यावरच नाही, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये जलचरे भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी आपण किडे माकोड्यामध्ये होतो, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंची आगरी, मनुष्या भितरी 4 लक्ष. एवढं सगळं लक्ष, 84 नाजूक फेरा आणि मग प्राप्ती नरदेहाची. आपल्याला मनुष्य शरीर मिळालंय, आपल्याला याचं महत्व कळणं हे सहज मिळत नसतं. दोन्ही 50 पैसे पाप, 50 पैसे पुण्य सारखं होतं आणि मग मनुष्य शरीराची प्राप्ती. पाप पुण्य समान समी, तैच पाविजे, कर्मभूमी जाई डाव पडे विषमी, स्वर्ग ग्रामी का नरकी. पुण्य जास्त झालं तरी मनुष्य शरीर नाही तुम्हाला, वरचे देह देवलोकातले. पाप जास्त झालं, खंती ते न करा होणे गाढव कुतरा. बरं, दोन्ही सारखं झालं मनुष्य शरीर, मग मनुष्य शरीर मान्य कराल का स्वर्गातला देह? आता स्वर्गात काय आहे हे पाहायचं म्हणल्यावर मरावं लागल, आणि मरायचं म्हणल्यावर लोक म्हणतील तुमचं स्वर्ग तुम्हाला लक लागू द्या. पण ज्ञानोबराय वर्णन करतात काय आहे. बसण्याकरता अमल सिंहासन आहे, कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या सडका आहे. मृत्यू लोकात काय? मृत्यू लोकामध्ये कामधेनूचे थिलार नाही, चिंतामणीचे रोड नाही, कल्पतरूचे बगीचे नाही, इथं येड्या बाबळी आहे. मग तिथालचा देह चांगला, तिथालचा जर चांगला असता तर तिथलचे लोक म्हणलेच नसते आम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळावा. स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हे प्रमाण कीर्तनात किंवा प्रवचनामध्ये सरळ जरी गायलं तर वैकुंठवासी नामदेव महाराज पठाड्यांची आठवण होणार नाही असा माणूस नाही बा. काय काही माणसं आणि त्या गोष्टी इतक्या जोडल्या गेलेल्या असतात ना, हा जिवंतपणा असतो त्यांचा. गेल्यानंतर सुद्धा प्रमाण किंवा असं एखादं कीर्तनामधलं चाल जर गायली ना तर त्या माणसाची आठवण होते. अनेक माणसं अशी आहे का ज्यांचं एक वाक्य काढलं का आठवण येते का हे कोण होते वारकरी संप्रदायातले. हे हिंदूंनो, गळ्यात पवित्र तुळशीच्या माळा घाला सांगणारा मुसलमान आहे ताजुद्दीन महाराज. काही माणसं आणि त्या गोष्टी जोडल्या गेलेल्या. हलका नाही, हलका नाही, सगळ्यात भारी रामकृष्ण हरी. वैकुंठवासी काशीनाथ महाराज पाथरीकर. ते माणसं आणि त्या गोष्टी जोडल्या गेलेल्या. मग तिथालचा देह चांगला जर म्हणावं, तिथालच्या लोकांची इच्छा आहे मृत्यू लोकात. मग मृत्यू लोकात नेमकं आहे काय? खरं सांगू आपल्याला मरळगोईकरांनो, वैकुंठामध्ये हे इथलचं काहीच नाही. म्हणजे दिंडी, मठ, मंदिरं, सप्ताह, पंगत, हरिपाठ, पारायण, ज्ञानेश्वरी, अहो हे तिथं नाही, हे इथंच आहे फक्त. मग तिथं काय? रंभा, अप्सरा, तिलोत्तमा, मेनका, अहो काय तिथं सगळा डॅन्स आहे, तिथं तमाशा आहे, काळूबाळू. तिथं नाही. हे नवीन पुण्य तयार करता येत नाही. नवीन पुण्य तयार करण्याची जागा फक्त मृत्यू लोक आहे. संत कवी महिपती महाराजांची ओळी आहे. कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भुवैकुंठ, पाप पुण्य पिके जेथ यज्ञ देक कर्मेगा.
इथं हे पीक घेता येतं पाप पुण्याचं, तिथं नाही. म्हणून तर संत मंडळी सांगतात, देवा वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वाजदे पंढरी सर्व काळ, वाजदे पंढरी सर्व सर्व काळ, वैकुंठासी आम्हा नको दाडू हरी, वैकुंठासी आम्हा नको दाडू हरी, वाजदे पंढरी सर्व काळ, वाजदे पंढरी सर्व काय वैकुंठात वैकुंठ पोपट जुनाट झोपडी. नको देवा, इथं मृत्यू लोक. बर, मग मृत्यू लोकात जर जन्म मिळाला किती भाग्याचं. बहुता जन्माचा हा देह इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, धन आम्ही जन्मालो, धन आम्ही जन्म आलो, देव येथे आहे, देव येथे आहे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, इहलोकीचा हा देह. देव ज्याची इच्छा करतात इथं जन्म मिळावा म्हणून आपण धन्य आहोत का आपल्याला इथं जन्म मिळाला. मृत्यू लोकामध्ये ठरवलं ते करता येईल. माणूस म्हणून जगता येईल, साधू बनता येईल, देव बनता येईल. अजून पुढे बोलू, नरकातही जाता येईल. कारण काही माणसं पाप करायचा ठेकाच घेतलेला असतो जीवनात त्यांनी. ते का नरकाला जाण्याकरताच जन्माला आलेले असतात काय काय कुणास ठाऊक. धन्य आम्ही जन्मालो हे काही त्यांना कळालं नाही. म्हणून शरीर आपल्याला इथं मृत्यू लोकामध्ये मिळालं ही भाग्याची गोष्ट आहे, धन्यतेची गोष्ट आहे. खूप फिरला हा जीव आणि मग मनुष्य देहाची प्राप्ती आहे. बरं, पहिला मुद्दा संपला. काय होता? मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा काय होता आपला? बोला. तेव्हा जाऊ का तुमच्या बेन? मी आता सुरुवात आपण पायाची थराचला होता. कीर्तन किती होत्या पण तुमचं लक्ष असंच राहू द्या. नाही, तुमचं असं आहे म्हणून तर आमचं चालत आहे चांगलं. एकदाच ऐकून लक्षात राहिल्यावर प्रत्येक वेळेला नवीन आणायचं तरी कुठून. दुसरा मुद्दा आहे आपला, या शरीरावर आपली सत्ता नाही. मग कोणाची आहे? हे शरीरच आपलं नाही. देह हा पाचाचा आणीला उसना आणलेला आहे. पंचतत्व का बना पिंजरा, ये मिट्टी जंगल की भाई तो बात करे कल की, खबर नहीं पल की. सेकंदाचा भरवसा नाही. ए जीवन है लकड़ी की नैया, लकड़ी की नैया है, लकड़ी की नैया.
घट जाई भजन करे भाई जीवन दो दिन का भजन करे भाई जीवन दो दिन का फार थोड्या दिवसाकरता आलो आपण फार थोडं जीवन 100 वर्ष किती आहे थोरा मोठ्याच्या मानानं आपलं आयुष्य काहीच नाही माझ्या दादानो 1,60,30,10,10,700 वर्षे 9 महिने आयुष्य हिरण्यकश्यपूला होतं तेव्हा ना 100 दिसतात तरी का हे जीवन हे माटी का खिलौना माटी का खिलौना है माटी का खिलौना पानी पड़े घट जाई पानी पड़े घट जाई भजन करे भाई जीवन दो दिन का भजन करे भाई जीवन दो दिन का कसलं जीवन आहे लहान लेकरांनी खेळ मांडावा दाटो मोठीचा तुमच्याकडे काय म्हणतात खोटा खोटा लग्न मंडप टाकावा नवरदेव नवरी उभे करावे जेवणाच्या पंक्ती उठवाव्या आणि घरातून आईनं आवाज द्यावा बाळ्या सगळा खेळ मोडून टाकायचा हे जीवन हे कागज की गुड़िया हवा चले उड़ जाई हवा चले उड़ जाई भजन करे भाई जीवन दो दिन का वा शिष्टीमाला करता टाळ्या वाजवा एकदा आणि म्हणूनच ते थोडंसं मला एक तर लहानपणापासून गायनाचा छंद आहे आणि असली सिस्टीम असल्यावर मग काय पाहायचंय आहे तसं कबूल करावं विठाला विठाला कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की आपला दुसरा मुद्दा चाललेला आहे सत्ता आपली नाही 2 दिवसाकरता तेही आपल्या हातात नाही बरं तुम्हाला असं वाटतं हे शरीर तुमचे ऐका 1 मिनिट जरा तुमची सत्ता असती केस पांढरे होऊ दिले असते का तुमची सत्ता असती या शरीरावर दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का अहो चालायची सुद्धा सत्ता तुमची क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाचा काही नसले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे बोळसा क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाचा पुढे काही नसले मग गळा पडेल फासा हुशार थोर आहे बोळसा क्षणभंगूर आहे याचा भरवसा नाही चालणंय तुमच्या हातात नाही आता रस्त्यात जाता जाता रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नहीं वो किसी का तुम्ही किती याची शुश्रूषा करा तुम्ही किती महागाची शॅम्पू लावा किती भारी भारी साबण वापरा तुला काही इबादत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा दिन पंछी रहेगा पिंजरा खाली आपलं नाही ते फक्त ॲडव्हर्टाईज म्हणून काहीतरी किती शुश्रूषा करा या देहाची काय माणसं रंगली तो याच्यात दिवस दिवस टीव्हीत पाहून तसेच केस करण्याचा प्रयत्न चाललाय बरं त्या जसं टीव्हीमध्ये साडी त्याच कलरची पूर्ण आयुष्य थोडीशी त्वचा काळी पडली का प्लॅस्टिक सर्जरी सौंदर्य प्रसाधने काय बाटल्या त्या बाथरूममध्ये आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथं आहे ना रोजच्या पाहायला मिळतं इतक्या बाटल्या बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळलं किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम मधल्या वाढल्या नाही
आपण कशाला हात लावायचा, आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. पाहिलं कोरपडीचा रस लावतं, कोण सगळं कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक, लावायचं नाही बरं, सुजत माणूस त्यांना. सौंदर्य प्रसादाने शारीरिक श्रम राहिले नाही, सौंदर्य टिकल कसं? सौंदर्य प्रसादाने वापरून सौंदर्य टिकत नाही, त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहिले कुठं? अहो शहरी भागात तर इतक्या सुविधा झाल्या, हजारो मैलाचा प्रवास तासात व्हायला लागला. एवढंच नाही, या मावल्यांना पापड लाटायला पोळपाट बिल नव्हतं, ते राहिलं नाही. मशीन आलं, उंडा टाकला, पापड तयार. चपाती बनवायची तरी शारीरिक श्रम नाही, मशीन उंडा टाकला, चपाती तयार. पुरणपोळी बनवायची, एका बाजूनं कणिक दुसऱ्या बाजूनं पुरण, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं गड्या. पाहुणा आला का डायरेक्ट मशीनमध्ये लोटून द्यायचा, बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे, फक्त घोटाळा एक, लाईट गेली तर मुक्काम. या युगामध्ये आपण वावरतोय. शारीरिक श्रम, सत्ता आपली नाही. किती देवानं शरीर दिलंय तुम्हाला, रोग पाठवलेला नाही, रोग आपण निर्माण केलाय आपल्या अनियमितपणामुळं. इथं 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 बसले तुम्ही सगळे, मला सांगा 10 वाजता झोपणारी माणसं बोटावर मोजणे इतकी आहे. शिवपुराणातल्या कोटी रुद्र संहितेतला भाव सांगतो मी आपल्याला. 10 वाजता जी माणसं झोपतात त्यांचं जीवन हिऱ्याचं असतं. 11 वाजता झोपतात त्यांचं जीवन सोन्याचं असतं. 12 वाजता झोपतात त्यांचं जीवन लोखंडाचं असतं. आणि 1 वाजता झोपणारे जुता चप्पल प्लॅस्टिक. हो, नका नका तुम्ही नका हिरा बनू, पण लोखंडाच्या भावात तर स्वतःचं जीवन विकू नका. 60 रुपये किलो बनवू नका, 70,000 रुपये तोळा तर कमीत कमी आपलं जीवन बनवा. सोन्याचं तरी बनवा. 10 वाजता 11ला तरी झोपा ना कमीत कमी. जास्त झोपा असा अर्थ लावू नका. माझा भाव एक आहे, संध्याकाळी लवकर झोपा आणि पहाटे लवकर उठा. 5:30ला अंथरून सोडा. आता हे मी सांगतोय पण आमच्याकडूनही कुठं होतंय. आम्ही 3ला येऊन झोपतो, मग 5ला उठायचं तरी कसं? पण जे आहे ते मला तुमच्या समोर मांडायचंय. आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगतो, हे जे आजार वाढलेत ना ते चाललेलं आहे, जबाबदारीनं बोलतो अगदी. अटॅक नावाच्या आजारानं किती, आज सकाळी एक फोन आला होता. अहो 31 वर्ष अटॅकचं वय का? हो कॅन्सरचं वय का 20 आणि 25 वर्ष? फक्त एक गोष्ट याच्यातून मांडून लगेच पुढे चालतो. दूध खात असाल तुम्ही जरूर खा. दुधाबरोबर सफरचंद खायला चालत नाही. बॉडीमध्ये इतकं इन्फेक्शन होतं. पपई आणि सफरचंद दुधाबरोबर, ते तर वैरीचं एकमेकाचे. तुम्ही खाऊ नका असं नाही, दूध खाल्ल्यानंतर थोडामध्ये अंतर ठेवा. बॉडीमध्ये इतकं इन्फेक्शन वाढतं ह्याच्यामुळं, ते शरीरावर जे कोड फुटतं ना, याला हे कारण आहे सगळ्यात. विठाला विठाला नाही, सोपं बोलू का, जास्त किचकटात पडायचंच नाही. दुधाबरोबर कोणतंच फळ चालत नाही, केळी सोडून एकही फळ चालत नाही. आपलं खाण्याचं सुद्धा मापन राहिलेलं नाही. शेवटी एका श्लोकामध्ये बोलणार आहे मी, त्याच्यावरती पुरावा देईल आणि मग बोलेल. आपल्या कामापुरतं घेतो. शरीरावर सत्ता आपली नाही आहे, मग कोणाची आहे? अहो हे सामुदायिक आहे. चालण्याची सत्ता आपली नाही, मग चालवणारा तो आहे. तुम्ही म्हणाल पाय चालतात, म्हातारपणात पाय आहे की नाही, कान आहे की नाही, डोळे आहे की नाही? पाय असून चालता येत नाही, म्हातारपणात डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही. फिटिंग जसल्या तशी आहे, कनेक्शन कट केलं, बटन त्याच्या हातात आहे. चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते, देखवी ऐकवी एक नारायण. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगते चाळिता. असा आहे तो, त्याची सत्ता इतकी मोठी आहे. आजच्या काळामध्ये जर सांगायचं झालं, जरा एक मिनटं इकडं लक्ष द्या सगळ्यांनी. केदारनाथला कोण कोण गेले जरा वरती बोट करा. केदारनाथला 1 2 3 4 5, वा भरपूर आहे. ऐका, जी गेली त्यांच्या लक्षात येईल पटकन. आता विषय मांडायला मी मोकळा झालो आहे, बरेच पुरावे. तुम्ही केदारनाथला गेला, केदारनाथला ज्या वेळेला तो पूर आलेला होता, वरून मलमा वाहत आला
अनेक इमारती लोखंडामध्ये असलेल्या कागदासारख्या पाण्यावर वाहत गेल्या. पाहिलंय आपण सगळ्यांनी. जे अगोदर गेले असतील, पहिली गोष्ट, केदारनाथ ही देवभूमी आहे. देवांना फिरण्याची ती जागा आहे. साधू संतांना विचरण करण्याची ती जागा आहे. पण इतकं आक्रमण केलं होतं तिच्यावरती, केदारनाथाच्या जवळ फक्त 200 मीटरच्या अंतरावरती मांस आणि मद्याची विक्री होत होती. जे अगोदर गेले असतील त्यांना विचारा. इतक्या जवळ हॉटेल्स बनल्या होत्या, किती सहन करणार देव. पण एक सांगून जातो, जे लोक तिथं गेले आणि जे वाहिले असतील ना, त्यांना मात्र मोक्षच मिळालेला. अशी ती पवित्र जागा आहे. देह ठेवला तरी मोक्षच आहे तिथं. कारण इथं स्वतः 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग महादेव स्वतः थांबले. नर नारायण अवतार धारण करून भगवान विष्णूनं महादेवाच्या पार्थिव पिंडाची पूजन करता करता महादेव प्रगट व्हावे आणि विनंती करावी भगवान विष्णूनं महादेवाला, का इथं स्थित होण्याकरता स्तुती करताय. डमरू बजाय अंग भस्म रमाए, डमरू बजाय अंग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, 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 न चाहे ओ डमरू वाला. केदारनाथच्या पवित्र अशा शिखरावरती भगवान विष्णू डोळे बंद करतायत. महादेवाचं स्मरण करतात, ध्यान करतात, स्तुती करतात, प्रार्थना करतात. डमरू बजाय अंग भस्म रमाए, डमरू बजाय अंग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, 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 न चाहे ओ डमरू वाला. मस्तक पे चंदा जिसकी जटा में गंगा, रहत पार्वती संगा, सवारी है बूढ़ा नंदा. डमरू बजाए अंग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, ओ डमरू वाला, न चाहे ओ डमरू वाला, न चाहे ओ डमरू वाला, न चाहे ओ डमरू वाला. महादेव प्रगट होतात आणि भगवान विष्णू विनंती करतात, इथं स्थित व्हा केदारनाथ रूपानं. बरं ठीक आहे, महादेव प्रगट 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान. पांडवांना स्वर्गारोहण करायचंय सदेह, त्यावेळेला या मातीमध्ये जातात. बरं गेल्यानंतर महादेव पांडव महादेवाचे भक्त होते. कुंती माता कट्टर भक्त होती. बरं पांडवकालीन मंदिरं सापडतात आजही महादेवाचे त्या काळातले. स्वर्गारोहण करायचं. धर्मराजा म्हणले, अर्जुना इथं महादेवाचं स्थान आहे, महादेवाचं दर्शन करून स्वर्गारोहण करू. पण महादेवच सापडणं. परीक्षा घेतली. एका म्हैशाच्या रूपामध्ये, अरे ती बर्फ पडलेला आणि त्याच्यामध्ये म्हैसा, प्राणी आला कसा. मग धर्मराजा डोळे बंद करताना पाहता सांगितलं, भीमा हा म्हैसा दिसतो ना, हा दुसरा तिसरा कोणी नाही, हाच महादेव आहे. आता भीम सगळ्यात आडदांड खादाड माणूस. भीम म्हणले, असं आहे का, काळजी करू नका. जसा पळत सुटला भीम, महादेव पुढं पळतात म्हैशाच्या रूपात, भीम पाठीमागून चालला. मागचा भाग पकडला भीमानं आणि आवरून धरला. महादेवानं मुंडकं मातीत खुपसलेलं पृथ्वीमध्ये. पुढचा भाग पशुपतीनाथ नेपाळला मुंडक्याचा, आणि मागचा ओढून धरलेला भीमानं तिथं थांबला केदारनाथला. केदारनाथला लिंग असं नाही, ओबड धोबड आहे. मागचा भाग थांबलेला आहे म्हैशाचा. म्हणून हे केदारनाथ ज्यांनी पाहिलं त्यांच्या लक्षात येईल. आणि मग इथं मला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची म्हणून एवढं सगळा पसारा पाठीमागं जावं लागलं. ज्या वेळेला तिथं महापूर येतो, मोठमोठ्या बिल्डिंगा कागदासारख्या वाहून जातात. त्याचं कारणही मी आपल्या समोर ठेवलं. त्याच मलम्यामध्ये एक 8 फुटाचा भला मोठा दगड डमरूसारखा वाहत येतो आणि मंदिराच्या
10 फूट पाठीमागे थांबतो. मला एकच विचारायचं आहे मरळगोईकरांनो, हा दगड थांबवणारा कोण आहे? नुसता थांबला नाही दगड, नदीचे 2 भाग होतात. अर्ध पाणी या बाजूनं जातं, अर्ध पाणी इकडच्या बाजूनं जातं. मंदिरातला धागा सुद्धा वाहून जात नाही. ही कोणाची सत्ता आहे? आजच्या काळातलं बोलतोय मी. मंदिरातला धागा सुद्धा वाहून गेलेला नाही त्या काळात. थांबवणारा कोण आहे? सत्ता त्याची आहे. विठाला विठाला. तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी, ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अजून एक चमत्कार आजच्या काळात ज्यांना पटतच नसेल त्यांच्याकरता, देव नाही म्हणणाऱ्या लोकांनी एक काम करा फक्त. 6 महिने मंदिर बंद असतं केदारनाथचं आणि नंतर 6 महिने दर्शन असतं. ज्या दिवशी मंदिर बंद होतं त्या दिवसापासून तुम्ही खाली थांबा, तिथं थांबा. ज्या दिवशी मंदिर उघडल्या जातं, केदारनाथाचं मंदिर उघडल्या जातं, त्यावेळेला आतमध्ये दिवा पेटलेला असतो. 6 महिने या दिव्याला तेल घालणारा कोण असतो? अजून पुढचं बोलतो, ताजी बेलाची पानं वाहिलेली असतात. आजच्या काळातलं सांगतोय मी, आत्ताचं. ताजी बेलाची पानं. कोण आहे असा पूजा करणारा? तर मोठ्या साधूच्या मुखातून मी ऐकलेले का अश्वत्थामा हा महादेवाचा अवतार आहे. तो म्हणे पूजा करतो. विठाला विठाला. सत्ता आपली नाही याच्यावर बोलतो. शरीरावरती सत्ता कोणाची आहे? काळाची. आता तुम्ही इथं बसले ना सगळे, तुमच्या पाठीमागे आता सध्या एक माणूस टपून बसलेला आहे. घडी घडी काळ वाटयाची बाहे, घडी घडी काळ वाटयाची बाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळाची आहे, आपली नाही. बरोबर. आता आपण देह ठेवला, देह ठेवल्याच्या नंतर याच्यावर अग्निसंस्कार होतो. आत्मा जळतो, आत्मा मरतो. जळत नाही, तुटत नाही, मरत नाही. यावे नाही आम्हा मरावे लागत असो सदोदित ठाईचे ठाई. निर्लेप आहे आत्मा. याला हे शस्त्राने तुटत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही. मग आत्मा कुठं असतो? ज्या दिवशी देह ठेवला त्याच दिवशी आत्मा 3 दिवस घरात असतो. त्या दिवसापासून 3 दिवस गरुड पुराण. बरं, 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी त्याला मिळते. किती दिवस? 7 दिवस. बाहेरचे 7, घरातले 3, किती झाले? 10. त्या दिवशी असतो दसक्रिया. काक स्पर्श झाला, खाली राहण्याचा अधिकार संपला आत्म्याला. फार झालं ओढून ताडून 13व्यापर्यंत. नंतर आत्मा कुठं जातो? बरं, परत येतो 13व्याकडं, डायरेक्ट पुढं झाला. आता पुण्यस्मरण. श्राद्ध काय भानगड आहे? 1 वर्षानंतर त्या आत्म्याला त्याच्या कर्माप्रमाणे नवीन देहाची धारणा होत असते. तो आजचा दिवस. तो दुसऱ्या प्रहारी मिळतो, म्हणजे दुपार आपल्या भाषेमध्ये. आणि मग त्या आत्म्याच्या निमित्तानं भगवंताचं गुणगान घडावं आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये त्या आत्म्याला देहाची धारणा व्हावी नवीन, म्हणून कीर्तनाचं आयोजन असतं. बरं, हे पितर जेवायला आलेले असतात. सगळ्यात सोपं बोलू का? कळलं असं बोलतो. तुम्ही श्राद्ध मानता की नाही मला माहिती नाही, पण शास्त्र असं सांगतं, जर श्राद्ध कर्म विधिवत केलं नाही तर त्या घरात शूर माणूस जन्माला येत नाही, वीर माणूस जन्माला येत नाही, भक्त जन्माला येत नाही. भावना शुद्धी समजा, नाही तर काही समजा. कळलं असं बोलतो. आपला जो पितर आहे, आपला जो बाप आहे, आपला जो आजा आहे, आपला पितर एक नाही, अनेक आहे पितर. मग आपला जो पितर आहे, ज्या दिवशी 13व्याच्या नंतर तो आत्मा भ्रमाच्या अवस्थेमध्ये निघून जातो. भ्रमाची अवस्था कळाली ना तुम्हाला? भ्रमाची अवस्था म्हणजे जसं स्वप्नामध्ये तुम्हाला कळतं का कुठं झोपलेलं आहे? नाही कळत. ही भ्रमाची अवस्था.
मी बाकीचं कशाला इचकीत बसो दुसऱ्याचं, मी मपलं सांगतोय. आता हे मागं धामधूमधामी झाली ना मधुभाऊ आपल्या हे विधानसभेच्या वेळेला, मला त्या बारामतीजवळ कीर्तन होतं. 3 वाजता आम्ही पोहोचलो, 7ला कीर्तन होतं. ड्रायव्हरला म्हणलं एक काम कर, डायरेक्ट विठोबा रुक्मय झाले का आपल्याला उठव, 2-3 तास झोप होईल. आणि मी जे झोपलो ना असा रंगलो स्वप्नामध्ये ते प्रचार ऐकलेला, इतका रंगलो. अर्ज भरला नाही, फॉर्म भरला नाही, काय नाही, मीच आमदार झालो. आणि मग मला हेलिकॉप्टर नेण्याकरता आलं. आणि ते काळ्या कपड्यावाले 2 एक पुढे एक पाठीमागं, मी हेलिकॉप्टरमध्ये बसायला चाललो. पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि ड्रायव्हर मला म्हणे महाराज विठोबा रुक्मय झालं. असं डोकं हल्लं माझं. त्याला म्हणलं अरे 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 चंडाळा, निदान बसून तर द्यायचं होतं, एवढा जवळ गेलो होतो. स्वप्न ही भ्रमाची अवस्था आहे. मग आपले पितर भ्रमाच्या अवस्थेत असतात, त्यांना नाही कळत मी कोणत्या गावात जन्माला आलो होतो, माझे लेकरं कोण आहे हे त्यांना कळत नाही. पण ऐका, त्यांची जी मुलं आहे, आपण जागृतीत आहे ना, आपल्याला कळतं हा आपला बाप होता, त्याचं कर्तव्य तो करून गेलेला आहे. मग आपलं कर्तव्य बनतं विधिवत आपल्या बापाचं श्राद्ध कर्म करणं, हे मुलाचं कर्तव्य आहे. काय काही माणसं असतात त्यांच्या बापाची श्राद्धाची आठवण गावातले लोक करून देतात. किती दुर्भाग्य असेल त्या बापाचं. श्राद्ध कर्म तुम्ही भावना शुद्धी समजा, नाही तर काही समजा. आता श्राद्ध कर्म करूनही पितृदोष घरात शिल्लक असतो. बघा आता पितृदोष आहे का तुमच्या घरात, पाहायचा का तुम्हाला? फक्त प्रगट करू नका, मी लक्षणं सांगतो ते दिसतात का बघा. पहिलं लक्षण, ज्याच्या घरात पितृदोष आहे त्याच्या घरात विनाकारण भांडणं होतात. एक. दुसरी गोष्ट, विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं. तिसरी गोष्ट, काही माणसं विनाकारण डोकं खाजवतात बघा असं सारखं, हे पितृदोषाचं लक्षण आहे. चौथं ऐका, असं दातांनी नख कुरतडणं, हे पितृदोषाचं लक्षण आहे. घरात बसला खुर्चीवरती पाय हलवत, हे पितृदोषाचं लक्षण आहे. याच्यातला एखादा बसतो का आपल्याकडं, समजायचं पितृदोष आहे. आता लई टेन्शन घेऊ नका, लई मोकळं सांगतो तुम्हाला. घालवायचा का पितृदोष तुम्हाला? घालवायचा का? हो म्हणा. फक्त सगळ्याला करता येईल असा उपाय. उपाय अर्धवट नाही. काही माणसं उपाय सांगते पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या पराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे आणा, म्हातारीचे केस आणा. सगळ्यांना करता येईल असा. काय करायचं आता ऐका. घालवायचा का पितृदोष? हो म्हणा फक्त तुम्ही. तुमची सकाळची पूजा जशी करायची तशी करा, मी हस्तक्षेप करत नाही त्याच्यात. तुमची पूजा आटोपली ना, तुमचा 1 मिनटं मला द्या. आता रोजचा 1 मिनटं मला द्या. हातात पाणी घ्या आणि 1 मिनटं फक्त रामकृष्ण हरिभजन करा. अहो आपल्याकडं काय कमी तोडगे आहे का? फक्त आपण सांगत नाही, वारकरी लोक त्याला प्राधान्य देत नाही. नाहीतर कमी आहे का? प्रमाणासह सांगल मी, आपल्याला मोगम नाही. हातात पाणी घ्या आणि 1 मिनटं रामकृष्ण हरिभजन करा. 1 मिनटं पूर्ण झाला, हातातलं पाणी सोडा ना असं म्हणा. 1 मिनटं जे भजन केलं रामकृष्ण हरी, त्या भजनाचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे. तुमच्या घरात पितृदोष शिल्लक जर राहिला, परत कीर्तन सुद्धा करणार नाही. प्रमाणे मोगम डेअरिंग नाही केलं. अहो नुसता पितृदोष नाही, सगळेच दोष नष्ट होतात. रामकृष्ण नाम सर्व दोषारण, रामकृष्ण नाम सर्व दोषारण, रामकृष्ण नाम सर्व दोषारण, रामकृष्ण नाम सर्व दोषारण. जड
दोषच म्हणलो तुम्हाला, पण सर्व दोष हरण असं हे रामकृष्ण नाम आहे. बरं, या परत पाठीमागं 13व्यापासून पुढे गेलो होतो आपण. आता 13वा झाला, मग हे आत्मा कुठे गेला? आता त्याच्या कर्माप्रमाणे पुढची वाटचाल असते. काय वाटचाल पुढची? जर त्याच्या गळ्यात माळ नसली, जर याने कधी गावामध्ये फक्त पेटवायचेच कामं केलेले असेल, कधी गोरगरिबाच्या सेवेत हादावून गेला नसेल, आईबापाला लाथा घातल्या, गावात कधीच कोणाचं याला चांगलं दिसलं नाही, मग दयामाया नाही, हा कोणाचा पाहुणा? यमाचा पाहुणा प्राणी होय. मग यम त्याला सटक्या आणत नेतो यमपुरीला आणि चित्रगुप्ताला सांगतो हे आणले बरं का कुठलचे, मरळगुईचे. आणि मग तिथं वेगवेगळे विभाग आहे, प्रत्येक जिल्ह्याचे, तालुक्याचे, प्रत्येक गावाच्या फाईली वेगळ्या. असंच असं ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. आणि मग ती फाईल काढल्या जाते आणि पाहतात, अरे भक्तीनं दुमदुमलेला हा जिल्हा तू कधी ढुंकून पाहिलं नाही, दयामाया नाही. मग काय कर, कितीतरी दिवस त्याला मारीती, तोडीती, झोडीती, हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. पहिली शिक्षा त्याला तप्त लोखंडाच्या खिळ्यावरून चालायचं, काशीखंड. बरं, किती 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 चालावं लागतं. अहो बरं, याच्यात जर सूट मिळवायची ना तर चपला दान करा, घालायला चप्पल मिळल. आणि जर दुसऱ्याच्या हाणल्या तर डबल चक्कर आहे. म्हणून चप्पल कधीच कोणाची मारायची नाही. जुने लोक सांगायचे, त्याला हा काशीखंडाचा आधार होता बरं का. दुसरी शिक्षा अग्निस्तंभाला मिठी. नादबाबाचं प्रमाण आहे, तुकोबारायचं प्रमाण आहे, अग्निस्तंभाला मिठी. अहो सगळ्या शिक्षा सांगत बसलो इथंच जाईल कीर्तन आपलं. शेवटची सांगतो आपल्याला. रक्ताची आणि पोवाची नदी, त्याच्यामध्ये विषारी सर्प दंश करतात. किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. काय करावं याच्यासाठी? या लागी बहुत पुण्य कीजे, अन्यथा एक वेळ वाराणसी शिविजे. पुण्य करून ठेवा, इतकं पुण्य करा. आपल्याला तिथं गेलो तरी हे भोगावं लागणार नाही. सोडवायला कोण कामाला येतं तिथं? बाकीचं कोणीच नाही. इतका यम अनेक यातना यम करवील, कोण सोडविल ते तुझला. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. मग आम्हाला आत्यंतिक दुःख निवृत्त करायचं आणि सुखाची प्राप्ती करायची, त्याच्याकरता तो देव आपलासा करा. अभंगाचा आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक,
हा फुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुकून. मी बघितलंच नव्हतं वेळभर काही दुष्ट गाड्याला थांबायला तयार नाही. आपली वेळ संपुष्टात आलेली आहे. फक्त 5-6 मिनटं तुमची मला द्या. विठोबा रोखमाई ज्ञानेश्वर माऊली एकाच वेळेला वाटल्यास 5 मिनटं, कारण मी अभंगाचा पसारा मांडून बसलो. जुळवाजुळव तर करावं लागेल. 5 मिनटं फक्त ऐका. देव आपलासा करायचा तर पहिली गोष्ट त्याला जे आवडतं ते आपल्याला करावं लागेल. मग देवाला काय आवडतं? आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्र. देवाला भगवंताचं नाव आवडतं. अजून काय? तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ देवाला आवडते. आणि तुळस सामान्य नाही, ही भगवंताची प्रिय आहे नव्हे, ती साक्षात लक्ष्मी आहे. एवढंच नाही, तुळशीचं दर्शन करून जर पाणी टाकलं रोज, हजारो किलोमीटरचा प्रवास करायचा. ते म्हणतात केसालाही आपल्या धक्का लागू देत नाही, इतकी ताकदवान तुळस असते. दारात तुळस असावी. आता शिवपुराणामध्ये तर इतकं गोड वर्णन आलं तुळशीचं. ही वृंदा आहे. ज्या वेळेला ही तुळशीची उत्पत्ती होत असताना शरीराचा त्याग केला, पतिव्रता होती वृंदा. शरीराचा त्याग करत असताना भगवान विष्णूलाही शाप दिला होता. कुटनीती केली, जरा बारकाव्यानं मांडत नाही, कामाचा घेतो. ज्या वेळेला ती स्वतःचं शरीर आकाश मार्गाने उडतं त्यावेळेला तिच्या शरीरापासून गंडकी नावाची नदी तयार होते. देवाला शाप दिला, दगड पत्थर पाशाने दगड होशील. गंडकी नदीमध्ये दगड होऊन पडला. त्याला शाळीग्राम म्हणतात. शाळीग्राम जर घरात असला तर तुळशी शिवाय नसावा, नाहीतर दरिद्रता प्राप्त होते. तुळशी वाहिलेली असावीच शाळीग्रामवरती. बरं ठीक आहे, जाऊ द्या, आपल्या कामाचा घेतो. देवाचा आणि लक्ष्मीचा हिचा संवाद झाला होता. तू कोणाकडे राहत नाही, कोणाकडे राहते, तुला काय आवडतं? आता इथं बसलेला कोण असा ज्याला लक्ष्मी आवडत नाही? नाही, कोण असा इथं? अहो माझ्या सकट मी कशाला झाकू उगाच? कुठं राहिलं? वाशिम, केज, धारूर. आता परत तिकडच आहे. लक्ष्मीची, ज्याची तिजोरी भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मी हवी आहे. ऐका, लक्ष्मी सांगते आपल्याला हवी आहे, पण लक्ष्मीला विचारतात देव तू कोणाकडे थांबते? लक्ष्मी सांगते देवा जे तुम्हाला आवडतं तेच मला आवडतं. म्हणजे ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि रोजचा ज्याचा नित्यनेम आहे तुमच्या नामचिंतन करण्याचा, त्याच्याकडे मी थांबते. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. बरं, राहते हे कळालं. मग कोणाकडे राहत नाही, का राहत नाही याचे कारण विचारले. आता हे आपल्या कामाचं आहे म्हणून मुद्दा मी तर विषय आणलाय. लक्ष्मी कोणाकडे राहत नाही एवढं घरी घेऊन जा. झालं कीर्तन माझं. श्लोक सांगतो ऐका आता. काय सांगते लक्ष्मी? कुचैलिनम दंतमलोपदारिणं बभवासिनं निष्ठुरभासिनं सूर्योदयं चास्तमिते शयानं विमुञ्चते श्रीते चक्रपाणी. विमुंचते म्हणजे सोडून जाते. कोणाला? चक्रपाणी, देवाला. देवा मी तुम्हालाही सोडील. कधी? हे अवगुण जर तुमच्याकडे आले तर कोणते कोणते? कुचैलिनम. हे कुचैलिनम काय आहे? कुचैलिनम आपल्या घरामध्ये अपवित्रता नसावी, अस्वच्छता नसावी, घरामध्ये खराब वास येऊ नये. आपल्या काय सेंट मारायचा तो मारा, पण प्रसन्न वातावरण असावं. एक. दुसरी गोष्ट, स्नान केल्यानंतर कालचे पारशे कपडे आज घालायचे नाही. पारशा कपड्यावर
कैलासवासी सुरेश बापूराव जगताप यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज वैद्य शिक्षण संस्था यांना 3100 रुपयाचे दान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यांच्या निमित्तानं विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, देवा कोणी विठ्ठल नाही विचारिला अधिकारला पुदा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा महाराज ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, पुंडलिक वर